नमस्कार मित्रांनो, माझं नाव जगदीश. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज मी तुम्हाला यल्लम्मा डोंगर जो सौंदत्तीकडे आहे तिथलं तुम्हाला थोडंफार दाखवणार आहे. सो आजचा ॲक्च्युली आम्ही रात्रीच आलो आहे. रात्री थोडेफार व्हिडिओ केलेत, मी तुम्हाला दाखवणार. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये जे काय काय घडणार आहे ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो. त्याचबरोबर देवस्थानसुद्धा मी तुम्हाला दाखवतो. आतमध्ये परमिशन नाही आहे फोटो वगैरे काढण्याची, सो मी बाहेरनं तेवढंच जरा ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार. सो ह्यो बाहेरचा बाजार आहे. जानेवारी महिन्याच्या पौर्णिमेमध्ये ही मुख्य जत्रा असते. यात्रेच्या दिवशी आजूबाजूला खूप तऱ्हेची वस्तूंची बाजारपेठ फुललेली असते. यल्लम्मा मंदिर हे बेळगावपासून साधारण 90 किलोमीटर इतके आहे. यल्लम्मा मंदिराला कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा इत्यादी ठिकाणाहून अनेक भाविक इथे दर्शनाला येत असतात. आपण चाललोय मंदिरकडं, टेम्पलकडं. पायऱ्या खूप आहेत चालायच्या. आता खूप पायऱ्या चालून मी आता चाललोय आता, आणि थोड्या आहेत एवढ्या पायऱ्या आहेत अजून जायच्या. नंतरला मंदिर येतं. सो मित्रांनो, इथून तुम्ही पैसे देऊन जाऊ शकता. 100 रुपये दिले एका माणसाला, डायरेक्ट तुम्हाला दर्शन होतं इथून मंदिरला. हा आहे मुख्य मंदिर परिसर. सौंदत्ती येथील रेणुका मंदिर हे 1600 शतकात रायबागच्या बोमाप्पा नाईक यांनी बांधले. 1975 पासून हे मंदिर कर्नाटक सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. दैवांचा नाश करण्यासाठी व भक्तांना कल्याण करण्यासाठी रेणुका देवीने अवतार घेतले होते. रेणुका माता, यमाई, एकवीरा आई, मौताची देवी, रेणुका असे काही अवतार देवीनं घेतले होते. रेणुका देवीवरती अनेक गाणे प्रसिद्ध आहेत. त्यामधील शिवराज कुमार यांच्या मूवी श्रीराम ह्यामधील यल्ला नीने ताये यल्लम्मा हे गाणं खूप प्रसिद्ध आहे. त्या गाण्याचं शूट देखील या मंदिराच्या अवतीभोवती झालेलं आहे. मंदिराच्या आजूबाजूला भक्तांसाठी भक्तिनिवास व गरजूंना सुविधा देखील देण्यात आली आहे. हे आहे देवीपुत्र भगवान परशुरामचे मंदिर. सो आता आपण जाऊया रूमकडं. थोडंफार जीवया, कारण की मी फिरलो फार, मला भूक लागली. रूमकडे जाऊया, काय बनवले बघूया. चला रूमकडं दाखवतो मी रूम कसा आहे. सो मित्रांनो, तुम्हाला ह्या यल्लम्मातली एक गोष्ट सांगायची विसरलो. ती म्हणजे इथं तुम्हाला रूम्स भेटतात, पण ते रूम्स कसे असतात मी तुम्हाला थोडंफार दाखवतो. सो हे पाहू शकता, पत्रे वगैरे किंवा असे शेड. सो असे शेड भेटतात इथं. दिवसाला 1000 रुपये, दिवसाला 2000 रुपये असे यांचे रेट असतात. आता एवढे रेट का असतात, कारण की ही जत्रा वर्षातून एकदा होते आणि 1 महिनाच काहीतरी समथिंग राहते. त्या कारणास्तव इथली जी मंडळी असतात, इथली जे दुकानदार असतात, सो त्यांनी हे शेड वगैरे बांधलेले असतात. म्हणजे वर्षभर हे खाली असतं, कोण जास्त येत नाही. फक्त पर्यटक तेवढंच फार येतात. अदरवाईज इथं जत्रा एकदाच 1 महिना काहीतरी भरते. त्यामुळं त्यांना माहीत असतं की याच्यानंतरला कोण येणार नाही, म्हणून त्यांनी काय करतात की याचा रेट जास्त असतो. आम्ही कुठं राहतोय मी तुम्हाला दाखवतो. आमचं पण तसंच आहे, थोडंफार तुम्हाला दाखवतो. सो ह्या गल्लीमध्ये आम्ही राहतो.
मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. आय होप तुम्हाला काहीतरी गोष्टी भेटल्यात यल्लमा डोंगराकडच्या, काही इतिहास तुम्ही जाणून घेतला या ब्लॉगमध्ये. सो आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या ब्लॉगमध्ये इतकं सांगायचं होतं. जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही मतं द्यायची असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. भरपूर कमेंट करा, त्यामुळं मला जरा काहीतरी नवीन करायची गोष्ट निर्माण होईल आणि काहीतरी नवीन मी तुमच्यासाठी आणत राहीन. सो आत्ता व्हिडिओसाठी आणि आत्तापर्यंत जे सपोर्ट केला त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.